मी पंढरनाथ ठोंबरे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण गेल्या 1.5-2 महिन्यापासून गाजतंय महाराष्ट्रामध्ये आणि वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांना सध्या पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. हे असतानाच यामध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री यांचाही राजीनामा घेण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून होत आहे. अनेक मोर्चे महाराष्ट्रात काढण्यात आली. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहे आणि ते या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला साथ देत आहेत का, असा एक आरोप महाराष्ट्रभर झाला. आणि या संदर्भातील काही पुरावे नुकतेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्याकडे नुकतेच सादर केले. आणि जे अंजली दमनिया यांनी आतापर्यंत अजितदादाची कधी भेट घेतली नाही आणि अंजली दमनिया नेहमी स्वतः सांगतात की माझा आणि अजितदादा यांचा 36चा आकडा आहे आणि मी आतापर्यंत त्यांना कधी भेटलेही नाही. मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मी अजितदादा यांची भेट घेऊन, अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील काही पुरावे हे 1 तासाच्या बैठकीत त्यांना सांगितले. आणि हे अजित पवार यांनीही शांत मनाने ऐकून घेतले आणि आपल्याला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण एक बैठक घेऊन निर्णय घेऊ असं एक अजित पवार यांनी दमनिया यांना सांगितल्याचं त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठीचा एक रेटा आणि मोर्चे गेल्या अनेक दिवसापासून निघत आहे. या प्रकरणातील आकांचे आका हे धनंजय मुंडे आहेत आणि त्यांचा राजीनामा घ्यावा, तेव्हाच या प्रकरणातील सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करता येईल असं अनेकांचं मत आहे. सुरेश धस यांनी ही मागणी लावून धरलेली आहे आणि अनेक इतरही, संदीप क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात न्याय दिला जावा यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे. कारण या प्रकरणात आणखीन काही चौकशी अपेक्षित आहे आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. आणखीन यातील काही आरोपी फरार आहेत का आणि ते पकडले गेले पाहिजेत अशी ही मागणी होते. आणि या सर्वांना ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर आणि निर्घृणपणे हत्या केली त्यानुसारच या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा समाजातून करण्यात आलेली आहे. आणि सर्व समाज या मोर्चात सहभागी होऊन त्यांनी प्रशासन पातळीवर आणि राज्यकर्त्यांकडे ही मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही, अजित पवार यांनीही या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची गय केले जाणार नाही, त्यांना सोडवले जाणार नाही अशी एक शब्द महाराष्ट्राला दिलेला आहे. त्यानुसारच आणखी तुमच्याकडे अजितदादा यांनी सांगितले काही पुरावे असतील तर ते तुम्ही सादर करा, आम्ही नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार अंजली दमनिया यांनी अजित पवार यांच्याकडे काही पुरावे सादर केलेले आहेत. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव कुठे येतं का यावर आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा होऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा महाराष्ट्राला अपेक्षित आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे याबाबत आपण या प्रकरणात आपला हात नाही त्यामुळे आपण राजीनामा देणार नाही असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी प्रथमपासूनच
मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एवढंच काय, त्यांना आमदारकीच्या पदावरही राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा घेतला जावा, आमदारकी रद्द केली जावी, अशी त्यांची एक मागणी आहे. हा सर्व तपास अंजली दमनिया यांनी यातील पुरावे गोळा करण्यासाठी रात्रंदिवस त्या काम करत आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं, पोलीस यंत्रणा, आणखीन काय इतर यंत्रणा ह्या झोपल्यात का? अंजली दमनिया, सुरेश धस हे पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. आणि गृह खात्याचं जे सिस्टीम आहे, पोलीस यंत्रणा आहे, ती झोपली काय? त्यांना मोफत वेतन घेता येतं. आणि ह्या प्रकरणातील जे तपास आहे ते तुम्ही बाहेर आणू शकत नाही, यातील पुरावे आणू शकत नाही. ही यंत्रणा बिनकामाची आहे का? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत ते बिनकामाचे आहेत का? असा एक संतप्त सवाल महाराष्ट्रातील समाजातून देवेंद्र फडणवीस यांच्या स्नेहाकडून, जवळपासच्या लोकांकडून असा संतप्त सवाल आपल्याला मोर्चाच्या माध्यमातून झाल्याचं पाहावयास मिळालं. अंजली दमनिया, सुरेश धस यांनी आपली प्राणाची बाजी लावून दिवसरात्र या प्रकरणात काम करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी अनेक पुरावे जमा केले, दबाव राज्य शासनावर आणला. तेव्हा वाल्मिक कराड यांना अटक झाली. त्यांच्या साथीदारही अनेक दिवस फरार होते. त्यातील एक साथीदार आणखीनही फरार आहे. आता वाल्मिक कराड सुटतायत का, अशी एक चर्चा सुरू आहे. तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा गरजेचा आहे. तेव्हाच वाल्मिक कराड यांना बळ मिळणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी होते. आता अजितदादा याबाबत काय निर्णय घेत आहेत ते आपल्या पक्षाचा मंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनाम्यासंदर्भात का लोटतायत, त्यांच्याकडे यांचा निर्णय, यांचा पक्ष, यांचा माणूस असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे का बोट दाखवत आहेत, हा एक सवाल महाराष्ट्रातील लोकांना पडलेला आहे. या संदर्भात पुरावे असतील तर धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि तो अजित पवार यांनीही घ्यावा, देवेंद्र फडणवीस यांनीही घ्यावा, अशी एक मागणी होते. या संदर्भात तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा का अपेक्षित आहे आणि तो घ्यावा का, ही प्रतिक्रिया आपली कळवा. आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअरही करा. धन्यवाद. थांबतो.